तुम्हाला जर का बेस्ट हस्बंड किंवा बेस्ट बॉयफ्रेंड बनायचं असेल तर मग काय करायला हवं, सगळं काही डिटेलमध्ये मी आज सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, ते खूप महत्त्वाचं आहे. हॅलो हाय, कसं आहे ना मित्रांनो, मी आरजे श्रोती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड नॉनस्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो. म्हणजेच की स्टार्ट टू एंड जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं. सो माझे सगळेच व्हिडिओ हे मुलांसाठी असतात, मी मुलांना टिप्स देते. सो या व्हिडिओमध्ये सुद्धा तेच सांगणार आहे की मुलांना तुम्ही हे असं करायला हवं जेणेकरून तुम्ही बेस्ट हस्बंड किंवा बॉयफ्रेंड बनू शकता. खरं तर या जगात कोणीच बेस्ट नसतं किंवा परफेक्ट नसतं, पण आपण थोडेसे प्रयत्न करू शकतो नेहमीच्या गोष्टींमधून, जेणेकरून तुमची जी पार्टनर आहे तुमच्यावर खूप जास्त विश्वास ठेवेल, प्रेम करेल आणि तुमचं नातं आणखी स्ट्रॉंग राहील. आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की ती मला चीट करतेय, तिने मला धोकाच दिलाय, ती मुद्दामून गेली, मला सोडून दुसऱ्याकडे गेली. हे जे प्रकार आहेत हे कमी होऊ शकतात असं मला वाटतं. सो त्यामुळे मी ज्या टिप्स देतेय त्या नीट लक्ष देऊन ऐका. सो पहिली गोष्ट म्हणजेच की नियम लावणं, नियम लादणं हे बंद करा. नियम लादणं म्हणजे काय, आता तुम्हाला काही गोष्टी सांगते, जसं की अगं तू असे कपडे घालायचे नाहीस, हे कपडे घालू नकोस, ते कपडे घालू नकोस, तुम्हाला आत्ताच फोन का नाही केला, तू हेच का नाही, तुम्हाला असा फोन करायलाच हवा, तू ह्याच्याशी बोलू नकोस, तू त्याच्याशी बोलू नकोस, हे नको करूस, ते नको करूस. असे वेगवेगळे नियम जेव्हा तुम्ही लावता ना तेव्हा ते समोरच्याला इरिटेट व्हायला लागतात. सुरुवातीचं जे रिलेशनशिप असतं तेव्हा जेव्हा नियम लावले जातात तेव्हा ते बरं वाटतं. नव्याचे 9 दिवस आपण म्हणतो, ही तशीच गोष्ट आहे. सुरुवातीला जरा ठीक वाटतं, हा म्हणतोय वगैरे, काळजी आहे वगैरे, पण जर का ते रोज रोज व्हायला लागलं ना की ते इरिटेट व्हायला लागतं की याला ना माझं काही असणं, माझं अस्तित्व मॅटर करत नाही, याला बाकीच्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. त्यामुळे ती व्यक्ती तुमच्यापासून दूर दूर व्हायला लागते की ह्याचं नेहमीच आहे ग, हे नको करूस, ते नको करूस, इरिटेट व्हायला लागलंय मला आणि मला बास झालंय, आता मला नको आहे हे. ह्यामुळे सुद्धा तुम्हाला लोक सोडून जातात. किंवा असा एखादा मुलगा आला जो खूप छान वागतोय, जो या सगळ्यांसाठी नियम लावत नाहीये तिच्यावर की तू असं करायला हवंस, तू तसं करायला नकोस, हे नको ते नको, असं काहीच बोलत नाहीये. उलट ती जे काही करते त्याला अप्रिशिएट करत असेल तर ती तिकडे सुद्धा अट्रॅक्ट होऊ शकते आणि मग तुम्हाला असं वाटतं की अशा पद्धतीने काहीतरी मला चीट केलं जात आहे. बऱ्यापैकी इथे कुठेतरी तुम्हीही चुकता. आता सगळीच मुलं अशी असतील असं नाही, पण काही केसेसमध्ये असं आहे की तुम्ही जे नियम लावता ना त्याने इरिटेट होऊन 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 बास होतं, नकोय हे मला सगळं. आता तुम्ही म्हणाल की काळजीपोटीच तर बोलतोय ना की हे असं केलं तर असं होईल. मला सगळं समजतंय, तुमची काळजी आहे, पण बोलायची पद्धत असते. ती बोलायची पद्धत कशी ते आता बघूयात. म्हणजेच की सपोज तुम्ही सांगितलं की XYZ हा मुलगा आहे, त्याच्याशी बोलायचं नाही, मला माहित नाही, तू त्याच्याशी बोलायचं नाही. नाही म्हणजे नाही, यापुढे मला जर का तू दिसलीस तर ब्रेकअप, किंवा मला यापुढे नको आहेत म्हणजे तू बोलायचंच नाहीये. हे जेव्हा तुम्ही अग्रेसिव्हली म्हणता, आवाज चढवून बोलता, रागात बोलता, त्या गोष्टीनं खटकतात. मला आधी कळू तरी दे की बाबा तो मुलगा, मी का नाही बोलायचं त्याच्याशी, काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये. तुम्ही जर का त्याच बदल्यात असं बोललात ना की तो मुलगा जरा मला व्यवस्थित नाही वाटत, थोडा विचित्र वाटतो, म्हणजे बघ हा तू, म्हणजे जरा जपून राहा, असं जर का तुम्ही बोललात तर त्यामध्ये काळजी दिसते. बोलण्याच्या पद्धती असतात आणि त्यानुसार समोरचं तुम्हाला ऍक्सेप्ट करतोय की नाही या गोष्टी असतात. म्हणजे तुमचं जे पूर्वीचं बोलणं होतं, म्हणजे आपण बऱ्याचदा नियम तोडतो. नियम बनवले की तोडणं हा आपला नियम असतो, म्हणजे मानवी गुणधर्म आहे हा. सो त्या बाबतीतही तेच होतं की जे सांगितलंय ना त्याच्या उलट करायचं. सो त्यामुळे तुमची गर्लफ्रेंड सुद्धा ते उलट करते. का माझं असं पर्सनल लाईफ आहे, मी बोलणार, मला काय करायचंय ते मी करणार, आणि मग ती तसा प्रकार करू शकते, त्याच्याशी बोलू शकते आणि ते तुम्हाला खटकतं आणि मग वाद होतात, मग कुठेतरी तुम्ही ब्रेकअप पर्यंत पोहोचता. पण जर का तुम्ही अशी भाषा वापरलीत की तुम्हाला जरा व्यवस्थित वाटत नाही आणि जरा जपून राहा, म्हणजे बघ हा तू, तर जेव्हाही ती त्याच्याशी बोलायला जाईल किंवा तो तिच्याकडे येईल बोलायला, ती विचार करेल की अरे याने मला असं सांगितलेलं. सो ती त्याच्याशी थोडंफार बोलून बघेल, म्हणजे ओव्हरऑल त्याला स्कॅन करेल, जज करेल की खरंच याच्याशी बोलणं वाईट ठरू शकतं का, खरंच हा खूप विचित्र आहे का. या सगळ्या गोष्टी तिच्या डोक्यात असतात आणि त्यामुळे ती लिमिटमध्ये बोलते किंवा सगळ्या गोष्टींचा विचार करते, लगेच असं काही जजमेंट पास नाही करत. म्हणजे तुमच्या गोष्टीचा ती आदर त्या पद्धतीने राखू शकते. कोणत्याही गोष्टीचा तुम्ही नियम लावलात ना की मग बास व्हायला लागतं. आणि त्यात जर का भर पडली तिच्या फ्रेंड्सची आणि त्यांनी सांगितलं की काय तुझं बॉयफ्रेंड आहे, नेहमी हे करू नको ते करू नको असं म्हणतो, मग तर आणखी सणकते आणि मग ब्रेकअप होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. सो बोलायची एक नेहमी पद्धत असते आणि त्यामुळे तुमची गर्लफ्रेंड आणखी तुमचं ऐकेल. जसं मी सांगितलं त्या मुलाच्या बाबतीमध्ये, ती ऐकेल की याने मला सांगितलं की जपून राहा. सो ती त्याच्याशी फार काही बोलणार नाही,
ज्याला त्याला तेवढ्याचा रिप्लाय देईल किंवा मला काहीतरी काम आहे असं सांगून तिथून ती कल्टी मारेल. अशा पद्धतीने ती त्याला इग्नोर करू शकते. सो बोलायची एक पद्धत असते, मी तुम्हाला ती एक्सप्लेन केली आणि ती प्रत्येकच बाबतीमध्ये तुम्हाला करणं गरजेचं आहे. जसं की बऱ्याच मुलांना आवडत नाही की गर्लफ्रेंडने छोटे कपडे घालणं असेल, क्रॉप टॉप वगैरे घालणं असेल, आवडत नाही. आता ठीक आहे, तुम्हाला आवडत नाही, तिला ते आवडतं, विषय वेगळा आहे. आपण कधी कोणाला कपड्यांवरून बोलू नये, बोलायची एक पद्धत असते. सो मुलांना जर का तुम्ही म्हटला ना की हे असले कपडे नाही घालायचे बरं का माझ्यासोबत असताना, किंवा असले कपडे घालूच नकोस, काय हे एवढे छोटे कपडे कोण घालतं, तर अशा बोलण्यामुळे ना तुमचा राग, ॲग्रेशन दिसतं. मी तरी खूप नॉर्मल सॉफ्टली बोलतीये, पण काही जणांचं खूप असतं हे असले कपडे घालायचे नाही बरं का वगैरे वगैरे. याने ना इरिटेट व्हायला होतं की यार किती छान दिसतीये मी, तरी सुद्धा हा असं म्हणतोय, सगळ्या जगाने मला कॉम्प्लिमेंट्स दिल्या पण ह्याचं काहीतरी वेगळंच आहे. हा खूपच यार, हा खूपच जुन्या विचारांचा आहे, हा खूपच असा डॅडी बनण्याचा विचार करतो वगैरे, असे खूप वेगवेगळे विचार डोक्यात येतात आणि ना मग उलट करतात. तुमच्या गर्लफ्रेंड्स ज्या आहेत त्या उलट करतात. म्हणजे सुरुवातीला रिलेशनशिप जेव्हा सुरू असतं तेव्हा ऐकतात की ठीक आहे बाबा आज म्हटलंय वगैरे वगैरे, पण जर काही सतत सतत होत असेल ना तर ते इरिटेट करायला लागतं. ओके, सो मुलांना यावेळी तुम्ही काय म्हणू शकता त्या मुलीला की हे छानच दिसतीयस, पण जर का तू हे घातलं असतंस, म्हणजे तुम्हाला जे काही एक्सपेक्टेड आहे, पंजाबी ड्रेस असेल, कुर्ती असेल, साडी असेल, मोस्टली साडी त्याला वेळ लागतो भरपूर आणि छान रेडी व्हायला वेळ लागतो बराच, पण कुर्ती वगैरे जे काही असेल, तुम्हाला जे काही आवडत असेल, तुम्ही जर का सांगितलं की हे छानच दिसतंय पण त्यामध्ये तू काय कमाल दिसतेस माहितीये का, म्हणजे तुझ्याकडे बघतच राहावं असं वाटतं, नजरच हटत नाही, अशा पद्धतीने जर का तुम्ही कॉम्प्लिमेंट्स द्यायला लागलात ना, ती मुलगी स्वतःहून तुमच्यासाठी हे करेल. जेव्हा कधी कधी काय होतं ना, जेव्हा तुम्ही कसल्याही गोष्टीचे नियम लावत नाही तेव्हा ना त्याला इम्प्रेस करायचंय, तो खुश होतो मला असं पाहिल्यानंतर, तेव्हा ती मुलगी इनिशिएटिव्ह घेते. पण जर का तुम्ही नियम लावायला लागलात, बोलायला लागलात, टोमणे मारायला लागलात, टोमणे हा शब्द एकदम परफेक्ट आहे, ते करायला लागलात की मग जाऊ दे मरू दे यार, हा नेहमीच जज करतो, हे असंच आहे तसंच आहे, आणि मग ती मुलगी मुद्दामून उलटं करते. सो त्यामुळे तुमचे वाद होतात आणि मग दोघंही भांडायला लागतात. दोघंही भांडायला लागले की ढण खूप वाद मोठे होतात आणि मग नंतर कुठेतरी ती व्यक्ती सोडून गेल्यानंतर तुम्हाला रिअलाइज होतं की हे मी एवढं नव्हतं करायला पाहिजे. त्या व्यक्तीलाही होतं की मी ठीक आहे, थोडं ऐकायला पाहिजे होतं. पण कसं आहे ना, आपण माणूस आहोत, आपल्या काही इच्छा असतात, मुलींच्या सुद्धा काही इच्छा असतात, म्हणजे कपड्यांच्या बाबतीत असेल, कोणत्याही बाबतीत असेल, घरातले एकतर नियम असतात, शाळेत वेगळे नियम, टीचर्सचे नियम, आता कुठेतरी थोडा वेळ मिळतोय तिथे बॉयफ्रेंडचे नियम. सो नियम ना कसे असतात ना, त्या पिंजऱ्यामध्ये बंद केलेल्या एखाद्या पक्षासारखे असतात. तो पिंजरा सोडून कधी एकदा उडून जाईल असं व्हायला लागतं आणि त्यामुळे तुमच्यापासून ती व्यक्ती दूर होते आणि तुम्हाला असं वाटतं की सगळ्या मुली अशाच असतात किंवा मुलींचं हे मुलींचं ते. नियम लावणं बंद केलं की तुम्ही एक बेस्ट हस्बंड बनू शकता, एक बेस्ट बॉयफ्रेंड बनू शकता. प्रत्येक पद्धतीला टॅकल करायची एक गोष्ट असते, बोलायची सेम कॉन्टेंट आहे पण बोलायची एक पद्धत असते. ओरडून बोलणं आणि प्रेमाने समजावून बोलणं. समजावण्यापेक्षाही थोडंसं वेडे म्हणजे काय म्हणू शकतो, असं काय शब्द वापरू शकतोय आपण त्याला, जर वेगळ्या पद्धतीने बोललात ना तुम्ही तर ते छान राहील. म्हणजे नाही का, जसं आपल्या घरचे म्हणायचे की शिक जरा त्याचं काहीतरी, सो तसंच आहे हे, असं जरा काहीतरी शिका. असं बोलायची पद्धत जी आहे ती तुमची स्ट्रॉंग करा. याने तुम्ही एक बेस्ट बॉयफ्रेंड हस्बंड बनू शकता. नंबर 2, जेव्हा ती मुलगी चिडलेली असते, तुम्हालाही गरज नाहीये लगेच चिडायची. बऱ्याचदा मुलींमध्ये नेहमीच खरं तर खूप हार्मोनल चेंजेस होत राहतात. ओके, मूड स्विंग्स खूप होतात, त्यामुळे वेगळी बॉडी असते मुलींची, त्यामध्ये पिरियड्स सुद्धा असतात. सो खूप मूड स्विंग्स होत असतात आणि मुलींचा जो मेंदू आहे ना त्याच्यामध्ये खूप लवकर इम्पॅक्ट पडतो जर का कोणीतरी काहीतरी बोललं. म्हणजे मी ऑफिसमध्ये काम करते, जर का माझे कलिग्स मला काहीतरी वाईट बोलले तर ते डोक्यात राहतं आणि मुलींच्या पोटात बऱ्याच गोष्टी राहत नाहीत, स्त्रियांच्या पोटात बऱ्याच गोष्टी राहत नाहीत, असं तुम्ही ऐकलं असेल. तर हेच आहे की कधी एकदा मी शेअर करेन, कधी एकदा भडभडभड बोलून टाकेल, असं त्या मुलींना होत असतं. आणि ही नॉर्मल गोष्ट आहे, ही सगळ्याच मुलींना होते. तुम्हाला मी खूप मॅच्युअर वाटत असले तरी माझ्या बाबतीतही होतं, कधी कधी असं खूप बोलून रिकामं होऊ असं वाटतं. मग अशामुळे चिडचिड होते आणि त्यातल्या त्यात तुम्ही खूप हक्काचे असता, तुम्ही समजून घेता असं त्या मुलीला वाटत असतं, त्यामुळे ती भडभड बोलून टाकते, खूप चिडते, रागवते, असंच कसं, आणि तुम्हाला वाटतं की ती भांडतीये. ती भांडत नसते, ती फक्त तिच्या डोक्यात मनात जे काही साठलंय ते असं काढून टाकत असते जेणेकरून बरं वाटतं. मग
हां आता बरं वाटतंय मला. असं होतं, हे तुम्हाला वाटेल की काही पण सांगतेय, पण हे मुलींच्या बाबतीत घडतं. मुलींच्या पोटात राहत नाही, त्यांना ते सगळं शेअर करायचं असतं, एका व्यक्तीसोबत तरी शेअर करायचंच असतं. ओके, आणि तुम्ही खूप हक्काचे असता, जिथे मी चिडचिड करू शकते, हा माणूस माझाय असं असतं, त्यामुळे या गोष्टी खूप होतात, म्हणजे तुमच्यावर जास्त राग निघतो. सो अशा वेळी म्हणजे जेव्हा तुमची गर्लफ्रेंड भांडत असते, ओरडत असते, बायको ओरडत असते, ओके, ती ओरडती, तुम्ही अशा वेळी शांत राहणं गरजेचं आहे. तुम्ही सुद्धा सुरू केलं तर तो भसड होणारच आहे, त्या गोष्टीचा आवाज वाढणारच आहे. एक भांडतोय तर दुसऱ्याने जरा शांत राहणं गरजेचं आहे. आणि मुलींच्या बाबतीत तर मी सांगेन की त्यांचं काही लॉजिकच नसतं, म्हणजे त्यांना तुम्हाला हर्ट करायचं इंटेन्शन सुद्धा नसतं, रागाच्या भरात काहीतरी बोलून जातात, चिडचिड होत असते म्हणून काहीतरी बोलतात. सो अशा वेळी एका कानाने ऐकायचं, दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. तूच बरोबर म्हणायचं, तिचं कौतुक करायचं, दॅट्स इट, तो विषय तिथेच संपतो. पण जर का ती भांडत असेल, तुम्ही भांडत असाल, वाद वाढणार आहेत, चिघळणार आहेत. सो नाही, ठीक आहे, इट्स ओके. ओ त्याच्यानंतर म्हणजे हे जर का तुम्ही कराल तर तुम्ही एक बेस्ट हस्बंड बॉयफ्रेंड बनू शकता. नंबर 3 म्हणजे की सतत बिझी राहणं असेल, किंवा सुरुवातीला तुम्ही फ्री असाल तिच्यासाठी, खूप अटेन्शन देत असाल, खूप भाव देत असाल, आणि कालांतराने हे सगळं कमी झालं. मुलांचं असं होतं की सुरुवातीला खूप प्रेम, नंतर कमी कमी व्हायला लागतं, आणि मुलींचं सुरुवातीला कमी प्रेम, नंतर ते वाढायला लागतं, आणि मग कंपॅरिझन केलं जातं, पूर्वी तू हे करायचास आता करत नाहीस. हे सगळं होऊ नये म्हणून काय तर तुम्हाला ना बेसिक काही गोष्टींवर लक्ष देणं गरजेचं आहे, की बाबा ठीक आहे, ती आपली आहे, ओके, ती माझी बायको आहे, ती माझी गर्लफ्रेंड आहे, आणि प्रत्येक गर्लफ्रेंडला, बायकोला आपल्या नवऱ्याचा वेळ हवा असतो. 24 तास नाही दिलेत तुम्ही, काही प्रॉब्लेम नाहीये, पण दिवसभरामध्ये थोडा वेळ देणं गरजेचं आहे. बरं, वेळ नाही देता आला तर तसं सांगणं गरजेचं आहे की सॉरी, आज मला कॉल करायला नाही जमणार, मेसेज करायला नाही जमणार, आपण असं या दिवशी बोलूयात. पण जर का तुम्ही अचानकच गायब झालात तर मग त्रास व्हायला लागतो. म्हणजे अपडेट देणारा बॉयफ्रेंड छान वाटतो, की बाबा किती छान, म्हणजे कुठे आहे ना काय होतं, तुम्ही काहीच नाही सांगितलं तर चिडचिड व्हायला लागते, आणि कधी कधी खूप काळजी सुद्धा असते की काय झालं असेल, हा का बोलत नाहीये, याला कोणीतरी दुसरी तर नाही आवडली ना, असे खूप हजार विचार मुलींच्या डोक्यात येतात, आणि मुली खूप ओव्हर थिंकर असतात, आणि खूप त्रास व्हायला लागतो. खूप जास्त त्रास मुलींना तेव्हाच होतो जेव्हा गोष्टी प्रेमाच्या असतात, बॉयफ्रेंडच्या असतात. खूप जास्त, म्हणजे बऱ्याच जणांना तर म्हणजे मेंटल कंडिशन खूप खराब होते, आणि त्याच्यासाठी औषधं सुद्धा घ्यावे लागतात. त्या विषयावर आपण नंतर बोलूयात. पण मला सांगायचं असं आहे की मुली ओव्हर थिंकिंग करण्यामध्ये खूप खूप पुढच्या असतात, खूप वेगवेगळे विचार त्यांच्या डोक्यात येतात. पण जर का त्या जागी तुम्ही अपडेट केलं की आय एम सॉरी, आज मला कॉल करायला नाही जमणार, आपण जे काही तुम्हाला 10 दिवसांनी वेळ असेल तेव्हा बोलूयात, आणि पुढे लव्ह यू, मिस यू, जे काही असेल तुम्ही लिहिलं, एक छोटासा मेसेज त्या मुलीला कितीतरी एनर्जी देऊन जातो. पण तुम्ही गायब आहात, तुम्ही काही अपडेट देत नाही आहात, किंवा तुम्ही प्रॉमिस केलेलं असतं की ठीक आहे आपण 5 वाजता बोलूयात, नो कॉल, नो मेसेज, ती कॉल करतीये, तुम्ही रिसीव्ह करत नाहीयेत, काहीच बोलत नाहीयेत, त्रास होतो. फक्त एक अपडेट करा, बास आहे. इतकं पण करायला वेळ नसेल, एक छोटासा व्हॉइस नोट पाठवा, असं आहे, बास, ती पोरगी खुश होऊन जाईल, ती समाधानी राहील. पण जर का अपडेट नाही करत आहात तुम्ही, तिला वेळ देत नाही आहात, तर ते जरासं चुकीचं आहे. आणि यामुळे सुद्धा कुठेतरी रिलेशन खराब व्हायला सुरुवात होते की हा काही मला वेळच देत नाही, याचं माझ्यावर प्रेमच नाही, अशी ओव्हर थिंकिंग सुरू होते, आणि नातं ब्रेक व्हायला सुरुवात होते. सो बेस्ट हस्बंड बॉयफ्रेंड बनायचं असेल तर तुम्हाला थोडंसं अपडेट करावं लागेल, म्हणजे सतत सांगावं लागेल. सतत म्हणजे मी कुठं चाललोय काय एवढं सांगायची गरज नाहीये. जे काही असेल की आज आपण 5 वाजता बोलूयात, बरं ठीक आहे, आता तुम्हाला 5ला जमत नाहीये, सांगायचं सॉरी असं असं झालेलं आहे, त्यामुळे मला जमत नाहीये, आपण जे काही असेल कधी, पण थोडंफार तरी अपडेट तिला देत राहणं गरजेचं आहे. समोरची काळजी करत असते तिच्यासाठी ना, जेव्हा ती मुलगी प्रेमात पडते तिच्यासाठी काम वगैरे काही मॅटर करत नाही, मॅटर करता पहिले तुम्ही. कितीही प्रोजेक्ट्स, म्हणजे आता डेडलाईन जवळ आली आहे कामाची, मॅटर करत नाही, मॅटर करतात तुम्ही. तिच्यासाठी पहिली प्रायोरिटी तुम्ही असतं, सेकंड काम असतं. मुलांच्या बाबतीमध्ये पहिलं काम असतं, मग सेकंड प्रायोरिटी ती गर्लफ्रेंड बायको असते. सो हे थोडं वेगळं असणारच, प्रेमाच्या पद्धती वेगळ्या असतात मुलींच्या मुलांच्या. बट मला हे सांगायचं की तुम्हाला वेळ द्यावाच लागेल एक बेस्ट बॉयफ्रेंड बनायचं असेल तर. नंबर 4 म्हणजेच की बी अ गुड लिसनर. मुलींना बोलायला खूप आवडतं, जसं मी म्हटलं की त्या खूप ओव्हर थिंकिंग करतात, त्यांच्या पोटात काय राहत नाही, खूप बोलायला आवडतं. मग अशा वेळी तुम्ही जर का तिला इग्नोर करताय, चल नको सांगू मला, बोर तेच करते, त्याच्याने खूप वाईट वाटतं, ते मनात साठतं, आणि मनात साठल्यामुळे त्याचा भडका कधीही खूप
वेगवेगळ्या पद्धतीने निघू शकतो. म्हणजे काही मुली बोलून मोकळ्या होतात, काही मुली सायलेंट ट्रीटमेंट देतात, देन ती तुम्हाला इग्नोर करते, मग त्यापुढे काही शेअर करत नाही आणि मग कुठेतरी ब्रेकअप होण्याचे सुद्धा चान्सेस असतात. याला माझं ऐकूनच घ्यायचं नाहीये तर मग काय. प्रत्येक मुलीला बोलायला खूप आवडतं. कोणतीच मुलगी शांत नसते बरं का. सगळ्या मुली सुरुवातीला शांतच असतात, पण जेव्हा त्या तुम्हाला हक्काचं समजतात, जेव्हा त्या तुम्हाला तुमचं समजतात, तेव्हाच त्या बोलायला लागतात, तोपर्यंत नाही बोलत. पण अशी कोणतीच मुलगी शांत नसते. शांत असतात पण हक्क आल्यानंतर, ऍक्सेप्ट केल्यानंतर मनापासून मग बोलायला लागतात. सो बोलायला सगळ्यांनाच आवडतं आणि तुम्ही अशा वेळी इग्नोर केलं तर नाही, फिर तेरा पत्ता कट है ब्रो. म्हणजे फक्त ऐकायला काय प्रॉब्लेम आहे, ऐकत राहायचं. हां हां अच्छा ओके, खुश हो जाएगी बंदी. हां, इतकंच आहे. म्हणजे तुम्ही भलेही खूप एक्सपेन्सिव्ह गिफ्ट्स नका देऊ, पण तिचं ऐका, ते खूप महत्वाचं आहे. बी अ गुड लिसनर. त्याच्यानंतरची गोष्ट म्हणजेच की तुम्हाला कौतुक करायला जमत नाहीये, सरप्राइजेस द्यायला जमत नाहीये, पैसे सुद्धा नाहीयेत, काही मॅटर करत नाही. बेसिक काही गोष्टींकडे लक्ष द्यायला शिका तुम्ही. बेस्ट बॉयफ्रेंड बनायचं आहे ना तुम्हाला, म्हणजे तिला कधीतरी विचारणं, सगळं ओके आहे ना, तुझी तब्येत ठीक आहे ना, सगळं व्यवस्थित आहे ना, काही टेन्शन आहे का, काही प्रॉब्लेम आहे का. जेव्हा तिचा चेहरा पडलेला असेल तेव्हा हे सगळं विचारणं गरजेचं आहे. शांततेत प्रेमाने विचारणं गरजेचं आहे. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, चारदा नाही, पाचदा, कितीतरी वेळा तुम्हाला विचारणं गरजेचं आहे. कधी कधी सॉरी बोलून टाकायचं, लगेच सॉरी बोलून टाकायचं. मुलींचं असं नसतं की बाबा माझं इगोवर आलंय आता म्हणून याने सॉरी बोलायला हवं. तो शब्द ऐकला ना भारी वाटायला लागतं, मन असं आत्मा तृप्त होतो मुलींचा, त्यामुळे सॉरी बोलावं. कधी कधी ना प्रेमामध्ये थोडासा कमीपणा घेतला तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. ती मुलगी आहे, तुम्हाला ती आवडते की नाही. मुलगी आणि मुलगा यांच्यामध्ये फरक असतो. सो तुम्ही समजायला हवं की ती मुलगी आहे, तिला हे सगळं आवडतं. सो त्याकडे लक्ष द्या बास. आणि रिस्पेक्ट सगळ्याच मुलींना हवा असतो. रिस्पेक्ट तिच्या ओव्हरऑल पर्सनॅलिटीचा, तिच्या करिअरचा, तिच्या फॅमिलीजचा, फ्रेंड्सचा, सगळ्यांचा रिस्पेक्ट तिला हवा असतो. एक्सपेक्टेड असतं ते. त्यांना रिस्पेक्ट द्या. म्हणजे काहीतरी तुमचं भांडण झालंय, तुम्ही घरच्यांच्या संस्कारावर वगैरे आलात तर मग कुठेतरी मग खूप त्रास व्हायला लागतो. तुम्ही काहीही झालं, तुमची कितीही भांडणं झाली तरी तुम्ही फॅमिली त्यांनी दिलेले संस्कार त्यांच्यावर नाही येऊ शकत, त्यांना मध्ये नाही घ्यायचं. हे एक रूल असतो रिलेशनशिप मधला. ओके, सो बास, तुम्ही रिस्पेक्ट द्या. तुमच्या भांडणांमध्ये तुम्ही बाकीच्यांना आणू नका. इतकंसं करा. चार चौघांमध्ये गेलात तिची मजा घेण्याऐवजी तिथे जर का तिचं कौतुक केलं ना, ती बापरे काय काय करेल तुमच्यासाठी, वेडी होऊन तुमच्यासाठी काही करायला तयार होईल ती. फक्त लक्षात घ्या की आपण कुठे मजा करायची, कशा पद्धतीने करायची आणि किती रिस्पेक्ट द्यायचा. प्रत्येकच या पृथ्वीवर जन्मलेल्या माणसाला रिस्पेक्ट हवा असतो, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत. सो रिस्पेक्ट द्यायला शिका. हे सगळं तुम्ही केलं ना, तुम्ही एक बेस्ट बॉयफ्रेंड आणि हजबंड बनू शकता. आणखी वेगवेगळे व्हिडिओज येणार आहेत, आणखी बरेच टिप्स मी तुम्हाला देणार आहे, पण सध्या इतकं लक्षात ठेवा. ओके, चला, भरपूर सांगून झालंय, आता मी निघते. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तब्येतीला जपा, आपल्या पार्टनरला जपा, तिच्यावर भरपूर प्रेम करा. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि खुश राहा, टेन्शन फ्री राहा. आय लव्ह यू. बाय बाय.